रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा आरजे चैत्राली सोबत. आपल्याकडे एक अजबच रीत आहे. मुलीचं लग्न झालं की माहेरचे लोक तिला अगदी परकीच करून टाकतात. ज्या घरात ती 25-30 वर्ष वाढली, लग्न झालं की माहेरी तिच्या काहीच जुन्या गोष्टी जपल्या जात नाहीत आणि हे त्या मुलीसाठी खूपच यातनामय असतं. जसं या कथेतल्या मेघनासाठी आहे. माहेरपण ही चंद्रशेखर गोखले यांनी लिहिलेली कथा आपण ऐकणार आहोत कथा कट्ट्यावर. आणि ही कथा तुम्ही ऐकणार आहात माझ्या म्हणजेच चैत्रालीच्या आवाजात. माहेरपण. मेघना वहिनी हे एक अजब रसायन आहे. स्केटिंग मध्ये पटाईत असलेल्या आमच्या या वहिनीला सप्तपदी सुद्धा म्हणे स्केटिंग करतच घालायच्या होत्या. मावशीची ना नव्हती, पण आमचा दादाच या कल्पनेने हबकला होता. पण समंजस मेघना वहिनी अगदी पारंपरिक पद्धतीने आली आणि बोहल्यावर चढली. निमूट सप्तपदी पूर्ण करून दादाचा हात धरून विना तक्रार दादाच्या साध्या घरात आली, सामावली. पण तरी माहेर काही तिचं सुटलं नाही. सासरी जे घडेल त्याच्या वरचढ तिच्या माहेरी काहीतरी घडलेलं असायचं. त्यामुळे बरेचदा संवाद खंडित व्हायचा. म्हणजे कसं की काहीही सांगितलं ना वहिनीला तरी मध्येच अडवत ती म्हणणारच, हे तर काहीच नाही, आमच्या वाड्यात ना याहून. तरी वहिनीचं वागणं कुणाला खटकायचं नाही, कारण एरवी तिचं वागणं अगदी सालस आणि समजूतदार होतं. तिचं माहेरही होतच तसं तालेवार. त्यांनी हसतमुखाने मुलगी या साध्या घरात दिली ती केवळ माणसं बघूनच. त्यामुळे त्यांच्याकडूनही कधी आगाऊपणा झाला नाही की अवमान झाला नाही. वर्षातून 2दा वहिनी माहेरी जायची. त्यात एकदा दादा तिला आणायला जायचा. हे आता आमच्या लहानपणापासून माहिती झालं होतं. ती माहेरून आली ना की पुढचे काही दिवस तिच्या बोलण्यातून सतत माहेरचे वारे जंग दाखले ऐकावे लागायचे. अर्थात ते ऐकण्यासारखेच असायचे. त्यांचा भला मोठा वाडा, त्यांची लांबच लांब पसरलेली बाग, फुलांचा ढीग, बागेशी येणारे मोर, वाट चुकून आलेली हरणं, हे सगळं स्वप्नवत वाटावं असं होतं. म्हणजे ही स्केटिंग करण्यात मनमुराद वेगावर स्वार होणारी मुलगी दादाच्या सोबत इथल्या घरात स्थिरावलीच कशी याचं आश्चर्य वाटतं. मध्ये तिचे भाऊ लंडनला शिक्षण पूर्ण करून आले आणि माहेरच्या गप्पा आणिकच वाढल्या. आम्हालाही ते ऐकायला आवडायचं, कारण तो परिसर, ती माणसं आम्हाला काही परकी नव्हती. मी 10वीत नापास झालो तेव्हा आईचं काही न ऐकता वहिनी मला तिच्या माहेरी घेऊन गेली होती. म्हणाली, आता 4 दिवस माणसं येऊन उगीच भंडावून सोडतील. चित्रपटात कसं पाहुणे आले की ती घरची बाई नोकराला सांगते ना, इन्हे इनका कमरा दिखाओ, किंवा जवळचा कोणी असेल तर आओ मैं तुम्हें तुम्हारा कमरा दिखाती हूँ असं म्हणून दृश्यातून एक्झिट घेते. 50शी उलटली तरी मला या वाक्याचं अजूनही अप्रूप वाटतं. वहिनीचं माहेरही तसं चौसोपी होतं. त्यात वहिनी माहेरची मोठी लेक, त्यामुळे तिनेच या घराला एक शिस्त लावली होती. मी वहिनीचा पाहुणा म्हणून माझीही या घरात खूप बडदास्त ठेवली गेली. मला माझी वेगळी खोली मिळाली. माझं 10वी नापास होणं एका अर्थी सेलिब्रेट केलं जात होतं. म्हणजे एकूणच काय, अशी आमची मेघना वहिनी आणि तिचं माहेर हे आमच्यासाठी एक अप्रूपच होतं. मधल्या वर्षात दादाने पण खूप प्रगती केली. वहिनीच्या माहेरशी तुलना नाही होऊ शकत, तरी पण आमच्या परीने त्याने आसमान को हात छू लिए. पण एक जाणवायला लागलं, वहिनीचं माहेराविषयी बोलणं कमी झालं. कधी बोललीस तरी त्यात पहिल्यासारखा आग्रह राहिला नव्हता. मध्ये तिच्या माहेरचा जुना वाडा पाडून त्याहून आलिशान बंगला बांधला गेला. 2ही भावांची ऑफिसेस बंगल्याच्या आवारातच समाविष्ट केली गेली. वास्तुशांतीला मावशी सकट सगळेजण गेले होते. मलाही बोलवलं होतं, पण जायला जमलं नाही. पण तिथूनच वहिनी एकदम गप्प झाली. शेवटी न राहून मी वहिनीला विचारलंच. तिला म्हटलं, वहिनी, हल्ली तू माहेरच्या घराबद्दल भरभरून बोलत नाहीस ग. ती खिन्नपणे म्हणाली, अरे काय बोलू. मी वहिनीला म्हटलं, अगं काय झालं. ती म्हणाली, तसं पाहिलं तर काहीच झालं नाही, सगळं रीतीला धरूनच झालं, पण ती रीत मला मान्य करायला त्रास होतो रे.
क्षणभर गप्प राहून ती म्हणाली, आम्ही मुली सासरी येऊन माहेर मनात जपत असतो. आपण आता त्या घराला परके झालो हे आमच्या लक्षातच येत नाही. आणि माहेरचे लोक लेक परकी झाली हे गृहीतच धरून चालतात. खूप यातनामय आहे रे सगळं. मी काकुळतीला येत म्हणालो, वहिनी नीट सांग ना ग. तशी ती म्हणाली, काही नाही रे, म्हणजे आधी वाडा होता ना, त्यात माझी स्वतःची खोली होती. मला माझ्या खोलीचं कौतुक होतं. घरचेही त्या खोलीला ताईची खोलीच म्हणायचे. मग आता ग, मी न राहून विचारलं, अरे आता इतका आलिशान बंगला बांधलाय, एक मजला वाढवलाय, पण त्यात मला कुठेच जागा नाही रे. म्हणजे शंतनू आता 10-12 वर्ष लंडनला जाणार आहे, तरी त्याची रूम आहे, आईबाबांची रूम आहे, आईची एक वेगळी रूम आहे, दादाच्या दोन्ही मुलांना वेगवेगळ्या रूम्स आहेत. पण ताईची जागा या घरात अबाधित आहे असं कुणालाही वाटलं नाही. मी विचारलं सुद्धा, अरे माझी रूम? तर शंतनू म्हणाला, गेस्ट रूम आहे ना, शिवाय स्टडी रूम आहे. अगदी गेस्ट रूमला जरी तो म्हणाला असताना की ताई ती तुझी खोली आहे, तरी मी सुखावले असते रे. मी थोडीच त्या खोलीवर हक्क सांगणार होते की 12 महिने मुक्काम ठोकणार होते. जागा होती, पण सामावून घेणं जे म्हणतात ना, ते त्यांच्या लक्षातही आलं नाही. अरे त्यात ते काही वेगळे वागले नाहीत, इथली रीतच आहे तशी. मग मी मनापासून माझ्या या घराकडे वळले, या सासरच्या घरची होऊन गेले. पण मी ही रीत मोडेन, खरं सांगते. आपण जेव्हा बंगला बांधू ना, मी छकुलीचं लग्न झालं ना, तरी तिची रूम तिला हवी तशी राखून ठेवेन. गेस्ट रूम मध्ये पाहुणे उतरवायचे असतात रे, आपल्या लेकी बाळे नाही. त्या दुसऱ्या घरी गेल्या तरी त्या आपल्याच असतात. वहिनी भरभरून बोलत राहिली आणि मी ऐकत राहिलो. माहेरपण ही चंद्रशेखर गोखले यांनी लिहिलेली कथा आता आपण ऐकत होतात कथा कट्ट्यावर. आणि ही कथा तुम्ही ऐकलीत माझ्या म्हणजेच चैत्रालीच्या आवाजात. रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा, आरजे चैत्राली सोबत.